तुम्ही ही पांढऱ्या केसांनी त्रस्त झालेला असाल आणि भरपूर अशा रेमेडी तुम्ही करून केसांवरती अप्लाय केलेली असतील, आपले पांढरे झालेले केस अजिबातच काळे होत नसतील, तर ही रेमेडी खास तुमच्यासाठी आहे. कारण या रेमेडीने खूप सुंदर असा केस तुमच्या केसांवरती कलर येणार आहे. केस नॅचरल पद्धतीनं मुळापासून काळे होण्यासुद्धा मदत होणार आहे. अगदी सोपी अशी ही रेमेडी मी आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तुमचे पांढरे झालेले केस असतील तर त्यांना सुंदर असा कलर येणार आहे आणि आपल्या केसांवरती सुंदर असं काम हे रेमेडी करणार आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एक लोखंडी कढई घ्यायची आणि त्यामध्ये घ्यायचा आहे 1 चमचा मेथीदाणा. आता मेथीदाणा आपल्या केसांसाठी किती फायदेशीर आहे हे मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. तर मेथीमुळे आपले केस दाट आणि चमकदार आणि मजबूत होण्यासुद्धा मदत होते. केस काळेभोर आणि लांबसुद्धा होतात. तर त्यासाठी आपल्याला इथं मेथीदाणा घ्यायचा आहे. 1 चमचा चहापत्ती घ्यायचा आहे. तर चहापत्तीमुळे सुद्धा आपल्या केसांना नॅचरल कलर येतो आणि केस आपले काळे होण्यास वाढण्यासुद्धा मदत होते. तर चहापत्ती इथं आपल्याला 1 चमचा घ्यायचा आहे. चहापत्ती आपल्या केसांना बूस्ट करण्याचं काम करते. त्याचबरोबर चहापत्तीमुळे आपले केस गळत असतील, तुटत असतील तर ते सुद्धा थांबतात. तर हे दोन्हीही साहित्य आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवरती आपल्याला हे छान असं भाजून घ्यायचं आहे. जोपर्यंत याचा कलर ब्लॅक होत नाही तोपर्यंत आपल्याला हे भाजत राहायचं आहे. तर ही आजची रेमेडी आहे, हे केसांसाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये आपण जे घटक घातलेले आहे ते नॅचरल पद्धतीनं आपले केस काळे करण्यास ही रेमेडी मदत करणार आहे. आपल्या केसांना पोषण देण्याचं काम ही रेमेडी करणार आहे. ही आणि चहापत्तीचा इथं कलर थोडासा बदललेला आहे. आणखीन थोडा वेळ आपल्याला हे असंच परतून घ्यायचं आहे. यामध्ये आपण जे घटक घालणार आहोत ते अगदी नैसर्गिक घटक आहेत. यामुळे आपल्या केसांना कोणतंही नुकसान होणार नाही आणि आपले केस हळूहळू काळे होण्यास मदत होणार आहे. तर इथं तुम्ही पाहू शकता अगदी छान असा याचा कलर ब्लॅक झालेला आहे आणि यावेळेला आपल्याला इथं गॅस बंद करून घ्यायचा आहे. गॅस बंद केल्यानंतर आपल्याला हे मेथी आणि चहापत्ती थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये घालून आपल्याला बारीकेची पावडर बनवून घ्यायची आहे. आपण पावडर बनवणार आहोत. ही पावडर आपल्या केसांना खूप सुंदर आणि नॅचरल असा कलर देणार आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून एकदम बारीक अशी याची पावडर तयार करायची आहे. तर इथं आता लोखंडी कढई मी घेतलेली आहे आणि यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 कप पाणी. आता त्यामध्ये 1 चमचा आपल्याला हळद घालायची आहे. तर हळदीचे खूप सारे गुणधर्म आहेत ज्यामुळं आपल्या केसांना फायदा होऊ शकतो आणि हळद आपल्या केसांना मुळापासून नॅचरल पद्धतीनं काळं करण्याचं सुद्धा काम करते. यामध्ये आता 1 चमचा कॉफी पावडर घातलेली आहे. तर कॉफीसुद्धा आपल्या केसांना नॅचरल कलर देते आणि आपले केस सिल्की होण्यासुद्धा मदत करते. तर इथं दोन्ही हे घटक आपल्याला छान मंद गॅसवर शिजवून घ्यायचं आहे. आता यामध्ये तिसरा घटक मी घातलेला आहे आवळा पावडर. तर इथं 2 चमचे मी आवळा पावडर घातलेले आहे. आवळा पावडर घातल्यानंतर आपल्याला छान हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण जे मिक्सरवरती वाटण वाटलेलं होतं ते वाटणसुद्धा आपल्याला यामध्ये घालायचं आहे. तुम्ही तुमच्या केसांच्या लेंथनुसार इथं ती पावडर घालू शकता. 1 किंवा 2 चमचे आपल्याला आपण जे मिक्सरवरती पावडर होती ते पावडर यामध्ये आपल्याला घालायची आहे. आता हे छान आपल्याला मिक्स करायचं आहे. जोपर्यंत याचा कलर ब्लॅक होत नाही तोपर्यंत आपल्याला हे असंच ढवळत राहायचं आहे. जर थोडंसं पाणी कमी पडलं असेल तर तुम्ही थोडंसं पाणी आणखीन यामध्ये घालू शकता आणि याला 5 ते 6 मिनिट छान असं मंद गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे. आवळा पावडर रक्त शुद्ध करण्याचं काम करतं. त्याचबरोबर निरोगी त्वचा ठेवतं आणि केसांचं आरोग्य सुधारण्यासाठी आवळा पावडरचा खूप सारा उपयोग आपल्या केसांना होऊ शकतो. अकाली केस पांढरे होत असतील तर आवळा पावडरच्या नियमित वापराने आपले केस काळे होण्यासुद्धा मदत. मध्ये अँटीबायोटिक गुण असतात, केसांना पांढरे होण्यापासून वाचवतात. आपण इथं हळद घेतलेली आहे त्यामुळे आपले केस नॅचरल पद्धतीनं काळे होण्यासुद्धा मदत होऊ शकते. हळद आपल्या शरीरासाठीच नाही तर केसांसाठी सुद्धा खूप फायदेमंद. आपण यामध्ये कॉफी सुद्धा घातलेली आहे. तर कॉफीमुळे सुद्धा आपले केस काळे होण्यास मदत होते. कॉफीमध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतं आणि आपल्या केसांसाठी ते खूप फायदेशीर आहे. कॉफीमुळे केस आपले वाढायला मदत होते. कॉफीमध्ये कॅफीनचं प्रमाण जास्त असतं त्यामुळं आपले केस नॅचरल पद्धतीनं काळे व दाट होण्यास मदत होते. केस गळत असतील तर ते सुद्धा बंद होतात आणि केस मुळापासून वाढायला सुद्धा मदत होते. सर्व साहित्य छान मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा लिंबू पिळायचा आहे. लिंबू पिळल्यानंतर आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही रात्रभरासाठी असंच ठेवून देऊ शकता. त्यामुळे या रेमेडीला खूप सुंदर असा काळा कलर येतो आणि त्यानंतर तुम्ही केसांवरती लावू शकता. तुम्हाला केसांना लावू शकता आणि 3 ते 4 तास आपल्याला केसांवरती ठेवायचं आहे आणि त्यानंतर नॉर्मल पाण्याने केस स्वच्छ धुवायचे आहेत. केस धुतल्यानंतर आपल्याला लगेच शॅम्पू करायचा नाही. दुसऱ्या दिवशी तुम्ही केसांवरती शॅम्पू करू शकता. खूप सुंदर असा कलर तुमच्या केसांना येणार आहे आणि तुमचे केस मजबूत दाट होण्यासही मदत होणार आहे.
आवळा पावडर आपल्या केसांसाठी खूप सुंदर असं वर्क करतो. त्यासाठी आपल्याला इथं आवळा पावडर घेतलेला आहे आणि आवळा पावडरची ही रेमेडी खूप सुंदर आपल्या केसांवरती वर्क करते. हे डाय तुम्ही केसांवरती अप्लाय केल्यानंतर आपले केस सिल्की, चमकदार, दाट आणि काळे भर होण्यास मदत होणार आहे. ही डाय जर तुम्ही रात्रभर अशीच ठेवून दुसऱ्या दिवशी केसांवर अप्लाय केली तर आणखीनच आपल्या केसांना सुंदर कलर येणार आहे आणि केस आपले चमकदार, मजबूत सुद्धा होणार आहेत. ज्यावेळेस आपण हे केसांवरती डाय लावणार आहोत त्यावेळेस आपले केस शॅम्पूने स्वच्छ धुवून कोरडे करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतरच आपल्याला हे केसांवरती लावायचं आहे. तर आजचा हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया आता पुढच्या अशाच एका नवीन रेमेडीमध्ये. तोपर्यंत बाय.